इंडियन नेव्हीच्या दोन धाडसी महिला अधिकारी लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के यांनी विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे. भारतीय नौदलाच्या तारिणी या जहाजातून त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली आहे. या परिक्रमेला नाविका सागर परिक्रमा 2 असं नाव दिलं गेलं होतं. नाविका सागर परिक्रमा 2 ही 2 ऑक्टोबर 2024 मध्ये गोव्यातल्या नेव्हल ओशन इथून सुरू केली गेली होती. या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी 25,400 नॉटिकल मैल म्हणजे जवळपास अंदाजे 50,000 किलोमीटर अंतर एकट्याने आणि कोणत्याही मदतीशिवाय फक्त होडीचा पाल आणि समुद्राच्या वाऱ्याच्या मदतीने पार केलं. या साहसी प्रवासादरम्यान त्यांना 4 खंड, 3 महासागर आणि 3 द ग्रेट केप्स पार केले. त्यात ड्रेक पॅसेज आणि केप हॉर्न यांचाही समावेश आहे, जे की जगातल्या सगळ्यात धोकादायक जलप्रवाहांपैकी एक मानले जातात. या दोघींचा प्रवास इतका सोपा नव्हता. यात त्यांनी 93 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने वाहणारे वारे, बर्फाचे वादळ आणि जीव घेण्या थंडीचा सामना केला. या प्रवासादरम्यानचा सर्वात कठीण टप्पा म्हणजे न्यूझीलंडमधल्या लिटलटन आणि फॉकलंड बेटांमधला पोर्ट स्टॅनली असा होता. तिथे त्यांना 3 चक्रीवादळांचा सामना करावा लागला, पण तरीही त्यातून त्या यशस्वीपणे बाहेर पडल्या. शिवाय त्या जिथे जिथे गेल्या तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांना, तिथल्या खासदारांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना त्या भेटल्या आणि भारताची महिला शक्ती आणि नौदलाचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं. ऑस्ट्रेलियन संसदेनेही दोघींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला होता. ही परिक्रमा पूर्ण केल्यामुळे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोव्याच्या किनाऱ्यावर त्यांचं स्वागत केलं.